आणि आता थेट जाऊयात म्हणजे सहकारी गजानन उमाटे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत आहेत भाजपचे विजयी उमेदवार डॉक्टर अनिल बोंडे। गजानन, ओव्हर टू यू। नक्कीच माझ्यासोबत आहे भाजपचे नवनियुक्त खासदार डॉक्टर अनिल बोंडे सर। पहिला प्रश्न, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हटले की मला या निकालानं धक्का बसला नाही, कसं बघता याच्याकडे? असं म्हटलं, यालाच तर म्हणतात जोर का धक्का धीरे से लगे। म्हणजे इतका जोरदार धक्का लागल्यानंतर तुम्ही विचाराल पवार साहेबांना की लागलं का, ते म्हणतील नाही नाही बिलकुल लागलं नाही। आणि आता हे तर पहिलीच वेळ आहे, अजून 20 तारीख आहे, त्याच्यानंतरही पुढचा काळ आहे, असे धक्केच्या धक्के सहन करावंच लागणार आहे। तेव्हाही त्यांनी म्हणावं की काही लागलं नाही, धक्काच लागला नाही म्हणून। फडणवीसांचं कौतुकही केले की माणसं आपलेशी करण्यात त्यांना यश आलेलं आहे। पवार साहेबांना हे निश्चितच माहीत आहे की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज परिपक्व असलेला आणि माणसं जवळ करणारा, माणसं मोठे करणारा आणि सर्वांवर प्रेम करणारा आणि विश्वास ठेवणारा आणि विश्वासार्ह माणूस फक्त देवेंद्र फडणवीस आहे। आणि तेच कारण आहे की ते देवेंद्र फडणवीसांना विरोध करतात, कारण की मुंबईपासून तर गडचिरोलीपर्यंत एकच चेहरा आहे की ज्याच्यावर लोक विश्वास ठेवतात। तुम्ही म्हटलं की आणखी धक्के बाकी आहे 20 तारखेचा, त्याच्यानंतर तुमच्या काही नेत्यांकडून हे सरकार संकटात असल्याचा दावा केला जातोय। देवेंद्रजींनी अनेक दिवसापासून सांगितलेलं आहे की कोणी मुहूर्त सांगू नये, कोणी कधी पडणार हे सांगू नये, हे आपापसातल्या कलहानी हे सरकार पडेल किंवा जेव्हा जनतेला हे डोईजड झालेलं आहे। म्हणजे इतके विटलेले आहे आमदार। मला आठवतं मी आमदार असताना देवेंद्रजीच्या काळामध्ये दुपारी 1 वाजतापासून लाईन लागायची, देवेंद्रजी प्रश्न सोडवायचे आमदारांचे। तुम्ही एक इंटरप्ट करतो, तुम्ही म्हटले की आमदार विटलेले आहे, त्यातल्याच काही आमदारांना तुम्हाला मदत केली, नावं सांगणं अपेक्षित नाही, परंतु मदत केली ती कुठल्या आमदारांनी, कुठल्या भागातल्या? मला वाटतं देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी एक आव्हान केलं होतं की सत्सद विवेक बुद्धीला स्मरून राज्यसभेसाठी मतदान करा। कारण आमदार सिक्रेट बॅलेटनी करू शकत होते, छोटे पक्ष करू शकत होते, पण किती दिवस हे अपक्ष आमदार किंवा लहान पक्ष अपमान सहन करणार? म्हणजे मुख्यमंत्र्याचीच भेट होत नाही, त्यांचेच आमदार म्हणतात की मंत्री आम्हाला काम घेऊन गेलं तर कमिशन मागतात, म्हणजे निधी देण्यासाठी। ही जर अवस्था आमदारावर येत असेल, मला आठवतं की देवेंद्रजी फडणवीस विरोधातला आमदार असला तरी 15-15 पत्रावर सह्या करायचे आणि नुसते विरोधातले आमदार सह्या नाही मागायचे तर रिमार्कही मागायचे। मला आज सांगा, मुख्यमंत्र्याशी कोणता आमदार भेटू शकतो? मंत्री तरी भेटू शकतो का? आणि म्हणून विटलेले आहे। संजय राऊत म्हटले की भाजप जिंकली।